चित्र तुला पॅचअप करावंच लागेल. का नाही करायचं यार पॅचअप? काय ही मुलगी, काय करावं हिच? चित्रा रे, इतकी बेजबाबदार कशी काय वागू शकते ती? वेळेचं काही गणित असतं की नाही हिच्या आयुष्यामध्ये? कधीच मी तिला सांगितलं होतं की वर ये म्हणून, तर हिचा पत्ता नाहीये. तुला सांगते. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही ना? मला किती टेन्शन आहे, त्याची काही पडली नाहीये तुला, नाही का? अर्चू, मी असं म्हंटल का? मला नाही आठवत की मला तुझी काळजी वाटत नाही असं मी कधी म्हंटलय. सतीश, अजिबात चेष्टा करू नकोस तू माझी. अगं नाही, खरंच. मी शपथ मजा करण्याच्या मूड मध्ये नाहीये. पण खरं. अरे या चित्राचं काय करू मी? कधीच तिला सांगितलं होतं की लवकर वर ये म्हणून, तर मला म्हणाली पीठ मळते आणि येते. आता पीठ मळायला एवढा वेळ लागतो का? काही एक जिना वर चढायला इतका वेळ लागतो का? अर्चू, अगं ती म्हणाली ना पीठ मळून झाल्यावर वर येते म्हणून, मग येईल ना. इतकी काय घाई करतेस? आणि तू ते काय दाल फ्राय जिरा राईस करणार होतीस ना, मग त्याचं काय झालं? बायकोला इतकं टेन्शन आलंय, त्याचं काहीच नाही. तुला जेवायचं पडलंय. जाऊ दे बाबा, तुझ्या ना नादी लागण्यात काही पॉइंट नाहीये. मी माझं माझं बघते. जा. हे मी काय करत होते देवा? असं कसं झालं? काय झालं होतं मला? अशी कशी मी भरकटले? काय वाटत असेल आदित्यला? आणि मेघनाला? ताई, मी माईना हात मारते. काय माई, डोळ्यांची जळजळ थांबली ना आता? हो बाई, चित्रानं गुलाब पानाच्या घड्या ठेवल्या ना म्हणून जळजळ थांबली हो. तुम्ही पण बसा बरं का जेवायला माझ्या बरोबर. आणि हे काय, बाकीच्यांची जेवण झाली वाटतं? हो, झाली. बरं, चित्राला बोलाव बघू आधी. सगळा बेत तिने केला आजचा, मग तिला सांगायला नको का कसा झालाय ते? जा जा, बोलव ना तिला. ऍक्च्युली माई, तिला बरं वाटत नाहीये. हा? थोडी कणकण होती. मग मीच तिला म्हटलं की तू जाऊन आराम कर, मी करते स्वयंपाक. आता आपली जेवण झाली की मी तिच्या जेवणाचं बघते. तिला थोडा आराम करू देत ना. अगो बाई, अशी अचानक कशी कणकण भरली तिला? हवा ग बाई, हवा. हा,
मध्येच मळप काय, मध्येच उकडतंय काय, छे त्याचे परिणाम आहेत हे सगळे. आणि त्या पोरीना वेळच्या वेळी जेवत नाहीत आधी, आणि सारख्यांचं डायटिंग चालू असतं, भूकच लागत नाहीये, हेच नको तेच नको, मग काय होणार? थांब मी बघून येते. नाही नाही माई, मी काय म्हणते, मेघना म्हणते ना ते बरोबर आहे. म्हणजे ती जर आराम करत असेल तर एखादी झोप होऊन जाऊ दे ना तिची पूर्ण. आणि तिला भूक लागली की येईलच ना ती. आता काही एवढा परकेपणा नाही राहिलेला आपल्यामध्ये. तुम्ही बसा, घ्या जेवण. हो माई. तर काय बाई, सुनांचं ऐकायलाच पाहिजे ना मला. मग ऐकायलाच पाहिजे. येते भाजी वाढ. वाढू ना. या. चित्रा, ए चित्रा, काय ग अशी डायरेक्ट झोपलीस काय तू? काय झालं? मी तुला वरती बोलवलं होतं. आदित्यने तुला निरोप नाही का दिलाय? दिलाय. मग अशी गप्प कायस तू? बरं नाहीये का तुला? हा, इकडे बघ बरं, इकडे बघ माझ्याकडे. अगं तू रडल्यासारखी वाटतेस. काय झालंय चित्रा? बरं तुझं जेवण झालंय का? अर्जू वहिनी, मला भूक नाहीये. मला खूप झोप आलीये, मला झोपू देत प्लीज. अगं एक 2 घास तर खाऊन घे चित्रा. अगं काय ग, काय झालं? अरे ही चित्रा. म्हणजे अरे मगाशी फोनवर म्हणाले की पीठ मळून वर येते म्हणून, पण आलीच नाही. म्हणून मी तिच्या रूम मध्ये गेले तर ही झोपली होती. मी विचारलं सुद्धा की बाई काय झालंय, बरं नाही वाटत आहे का? तर म्हणाली हो, पण ताप वगैरे तसा काहीच नाहीये. अशी काय वागते ही? म्हणजे नेहमीसारखी खुलून नाही बोलली माझ्याशी. अर्चू, तू पण ना कमाल करतेस, कमाल. अगं तिच्या मनाचा थोडा तरी विचार कर. ज्याच्यावर इतकं प्रेम आहे तोच जर का समजून घेत नसेल तर ती बिचारी काय करणार आहे? आणि त्यातून चित्रा आहे साधी भोळी, म्हणजे हसतमुखाने वावरते असं दाखवत असेल, पण तिच्या मनाला त्रास होत नसेल. अर्चू माझं ऐक, तिला एकटीला राहू दे, एकटीला. काही बोलू नकोस आता. बरोबर आहे सतीश तुझं. मी अरे असा विचारच केला नव्हता. खरंच आपल्या जवळचं नातं जेव्हा आपल्या बरोबर नसतं तेव्हा त्रास होणं स्वाभाविकच आहे. पण कधीतरी अचानक आपलं सगळं नीट छान चालू आहे असा दाखवणारा तिचा मुखवटा जेव्हा गळून पडत असेल तेव्हा काय होत असेल? तू म्हणतोस ते बरोबर आहे सतीश. राहू दे तिला थोडा वेळ एकटी. मी नाही डिस्टर्ब करणार तिला. चित्रा, प्लीज एकदा माझ्याशी बोल. जे घडायचं ते घडून गेलंय. तू प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस ग. प्लीज एकदा दार उघड. प्लीज. काय करू? कसं समजावं हिला? चित्राशी तुमचं काही बोलणं झालं का? ती दरवाजा उघडत नाहीये. काय? नाही नाही, म्हणजे ठीक आहे ना ती? अगं खरं सांगू का, तर मलाही काही कळेनासं झालंय. म्हणजे खरं तर ती पीठ मळून वर येणार होती मला मदत करायला, पण ती आलीच नाही.
म्हणून मी तिच्या रूम मध्ये गेले बघायला, तर ती झोपली होती. म्हणून मी विचारलंही की बरं नाही वाटत आहे का तुला, तर म्हणाली हो, पण अगं ताप वगैरे तसं काहीच नाहीये. मी म्हंटल अर्चूला तिला थोडा वेळ एकटीलाच राहू दे, आराम करू दे. बाहेर जरी दाखवत नसली तरी आतल्यात त्रास होतच असेल ना, अशा वेळी फार चिकित्सा करायची नसते. हो बरोबर आहे, पटतंय मला पण. बरं, तुझं काही काम होतं का तिच्याकडे? नाही, सहजच आले होते. अच्छा. येते मी. काय ग, कशी आहे चित्रा? अगं दचकायला काय झालं तुला इतकं? आ, परीक्षेचं इतकंही टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? नाही तसं नाही माई. काय झालं चित्राचं? माई ती झोपलीये. अर्चूताई म्हणाला की मगाशीच झोपली न जेवता, भूक नाही म्हणून. बरं वाटत नाहीये तिला. होतो बाई कोणाकोणाला उन्हाळ्याचा त्रास. बरं जाऊ दे, तू आता त्याचा विचार करू नकोस. उद्या सकाळी आपण जाऊन बघू काय झाले तिला ते. तू अभ्यासाकडे लक्ष दे. आता बसणार असेल ना परत अभ्यासाला? हो. गुड नाईट. गुड नाईट. खूप कठीण जाणार आहे हे सगळं फेस करणं. कोंडी फुटली म्हणून बरंही वाटतंय, पण ज्या प्रकारे ती फुटली, एखादं नाजूक झुंबर फुटावं तशी. आता कासा कोणाकोणाला लागणार आहेत? नाही ऐकलं मी तुझं यावेळी. हसण्यावारी नेलं. पण मेघना मला खरंच नव्हतं जाणवलं ते. सगळंच खूप धुसर, खूप ऊन पावसासारखं होतं. तुझ्या समोर ती कोवळ्या उन्हासारखी स्वच्छ निरागस असायची, आणि माझ्या समोर आवेगानं भरलेल्या सावळ्या ढगासारखी. आपोआपच. कदाचित म्हणूनच ते मला कळलं, तुला नाही कळलं. तुझा त्यात काहीच दोष नाही आदित्य, कोणाचाच नाही खरं तर. तू इतकं संयम आणि समजूतदारपणे कसं काय घेतलंस मेघना? प्रेम माणसाला खूप काही शिकवतं असं म्हणतात, पण आदित्य खरं म्हणजे प्रेमाची परीक्षा खूप काही शिकवते. आपण दोघांनी लग्न झाल्यानंतर जी प्रेमाची परीक्षा दिली त्यावेळी मी शिकले, तुझ्याकडूनच, की प्रेम म्हणजे फक्त आवेग नाही, फक्त एकमेकांना बांधून ठेवणं नाही, फक्त हट्ट नाही, तर प्रेम म्हणजे संयम सुद्धा, क्षमा सुद्धा, आणि समजूत सुद्धा. पण आता काय? आताच्या प्रसंगानंतर आपल्याला तिघांनाही खूप कठीण जाणार आहे, विशेषतः चित्राला.
मी समजावेन ती, बोलेन तिच्याशी मी. मला तर वाटतंय की उद्याच्या उद्या काहीही करून तिला मनोजकडे घेऊन जावं. मी समजावेन त्याला. नाही आदित्य, त्यांचं नातं जबरदस्तीनं जोडणं चुकीचं आहे. तू घाईघाईनं असं टोक नको गाठूस. चित्राला गिल्ट मधून बाहेर काढून तिच्यातली आणि आपल्यातली मैत्री पुन्हा जिवंत करणं हे आपलं पहिलं काम आहे. तेच तर सर्वात अवघड आहे. मी काय म्हणते ते आधी ऐका बघू. तू पण गाणं म्हणतेस? अहो कमाल करता बाई तुम्ही. बोल. तुमच्या लाडक्या लेकीला जरा समजवा. काय केलं माझ्या लाडक्या लेकीने? हा अहो इतके सुरेख ट्रेस केले, त्याची ऑर्डर आली तिला पुन्हा. अरे वा, आपल्या आरचू सुधारे म्हणायची. आता अख्ख्या घराला कशी कामाला लावते की रे बघ. कुठलं काय आणि कसलं काय, चक्क नाही सांगितलंय तिनं. म्हणाली एकदा जमवलं मी कसं बस, सारखे सारखे नाही मी ट्रेस करणार. समजावं ना जरा तिला. असं कसं समजावलं हवं तिला? मग एरवी मला काही येत नाही, मला कोणी विचारत नाही, मला काय जमत नाही म्हणून अख्खं घर डोक्यावर घेत असते. आणि आता एवढी मोठी संधी आली तर नाही म्हणते. चिकाटी कशी नाही उच्या अंगात. बोलतो मी तिच्याशी. हं. आणि चित्राई आहेच की मला तिला. तिचाही मन जरा गुंतून राहील. तिच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय कोणास ठाऊक. छे अहो वाट बघायला सुद्धा काही मर्यादा आहे की नाही. किती सोसायचं त्या मुलीनं. काल अशानं आजारी पडली होती बिचारी. तिच्या आतल्यात किती घुसमट होत असेल ही तिची अवस्था कळत कशी नाही त्या मनोजला. हे त्याला कळलं असतं तर चित्राची अशी अवस्था झाली असती का? तो तिच्याकडे फक्त एकाच दृष्टिकोनातून बघतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याला फक्त तिच्यातले दोष दिसतात. आपलं काही चुकतंय याचा विचार करतच नाहीये तो. बरं हा विचार माणसाच्या मनात स्वतःहून यायला हवा ना. दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही. मी काय म्हणते, आपण त्याला मानसोपचार तज्ञाकडे नेऊया का? सगळं करू ग, पण आपण त्या दोघांच्या भल्यासाठी काहीतरी करतोय आणि त्या मनोजला वाटतंय की आपण त्याच्या विरुद्ध. त्यामुळे आपण काहीही सांगितलं तरी तो ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. मनातल्या या पूर्वग्रहांच्या गाठी सुटेपर्यंत त्याच्याशी संवाद साधणं अवघड आहे. नाही पण काहीतरी तोडगा तर काढायलाच हवा. बघूया. अरे देवा, अजून रद्दी गोळा करायची आहे. ते रद्दीचे पेपर अगदी शेप मध्ये कापून ठेवायचेत. ड्रेसच्या सजावटीची सगळी तयारी करायची आहे. अरे यार, म्हणजे सगळी बेसिक तयारीच अजून व्हायची आहे. मागच्या वेळेस किती बरं होतं, मेघना आणि विजया होत्या मदतीला, त्यामुळे 200 ड्रेसेस सहज पूर्ण झाले. पण आता तर त्या दोघे पण नसणार आहेत. मेघनाची परीक्षा आणि विजयाकडे साक्षी पल्लवची परीक्षा. म्हणजे आता आलं का हे सगळं माझ्यावरच. एक काय रे सतीश, काय झालं? तुला माझ्याकडे बघून असं टेन्शन नाही काय येते? अरे नाही कसं, किती टेन्शन आलंय माहिती मला. पण अर्चू आता तूच मला सांग, म्हणजे स्पर्धेत भाग कोणी घेतला होता? मी. बक्षिसास पात्र कोण ठरलं? मी. बांडवर सही कोणी केली? मीच. हो ना. मग आता ट्रेस कोण करणार? ऑफकोर्स मीच. मग सतीश, काम आहे मला महत्वाचं. सतीश, हा? तुला ना बायकोची काळजीच नाही. हे काय ग? हो, तू सांगितलंस म्हणून मी शांत बसले. चित्राला विचारायला गेले नाही. बर. पण तिचं काम नव्हतं की काय अर्चू वहिनी, काय काम आहे, कशाला आली होतीस? खरंय. पण आता मी माझा पण मोडणार आहे. हा, का? मी तिला सरळ सांगणार आहे की मला 200 ड्रेस पूर्ण करायचे आणि तुझी मदत मला लागणार आहे. चालेल. सतीश, हो, मला ना आता स्वप्नात सुद्धा ट्रेसच दिसतायत रे. ते सुद्धा 200. सतीश, हा, सपोर्ट करतोयस की घाबरतोयस? अर्थातच हा? सपोर्ट करतोय. आ. हा, कम ऑन अर्चू, यू कॅन डू इट. येस. खरं? हा, स्पिरिट पाहिजे, स्पिरिट. मला प्रचंड टेन्शन आलं यार मेघना. चित्राशी कसं वागावं तेच कळत नाही मला. मित्रासारखा वागायचा.
आदित्य, फक्त एकच नातं आहे हे, मैत्रीचं. जिथे राग वितळतो, अवघडलेपणा सुटून जातो आणि गैरसमज दूर होऊन सगळं पुन्हा पहिल्यासारखं होतं. चित्राशी पण मी थोडी निवांतपणे बोलेन. तू ऑफिसला गेलास की थोड्या वेळाने जाईन तिच्याकडे. तिलाही सावरायला वेळ हवा ना, एकटीला, स्वतःशी. हो पण मेघना, माझ्याजवळ तू आहेस, मला धीर द्यायला, मला समजवायला. तिच्याजवळ कोणी नाहीये. सो तू लवकर जा तिच्याकडे. ती बिचारी एकटी पडली असेल. लगेचच जाते तू गेलास की. अगो मी झाला वाटतं नाश्ता तुमचा. आणि बाकीचे सगळे कुठे आहेत? परीक्षा माई, हा. सगळ्यांचा अभ्यास चालू आहे. हो विजयाताईंची तर स्वतःचीच परीक्षा असं वाटतंय. हो, पण तिच्या ताब्यात पल्लव आहे म्हणून बरं आहे. नाहीतर किती मस्तीखोर आहे हे मी तुला नव्याने सांगायला नको काय. आणि साक्षी तर काय, आत्तालाही मागे टाकेल बडबडीमध्ये. बरं, तुमचा नाश्ता करून झाला असेल तर चहा घ्या बरं का. नाही, आदित्यला उशीर होईल ना ऑफिसला जायला. नाही ग माई, 5-10 मिनिटं आहेत अजून. तुझ्या बरोबरच घेतो ना चहा. बर. अगं हो, चित्राचं काही कळलं का? नाही, तब्येत बिब्येत बरी आहे का? नाही, तेव्हा ना खाली एकतरी चक्कर होते ना तिची. माई, हे आवरून जातेच आहे मी वर. बर.